1729 आचार्य अकॅडमी, पुणे, बारामती, इंदापूर, छत्रपती संभाजीनगर। सुरेश धसांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी। भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप, निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का, पंकजा मुंडेंची टीका। आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिष्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केलाय। सुरेश धसांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला, बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार। बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक, बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। खोक्याला विमानाने महाराष्ट्रात आणला, मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका। खोक्या सापडला, आता बोका पण आत जाईल। या खोक्याकडे सोन्याचा खजिना येतो कुठून, त्याला आशीर्वाद कुणाचा, पोलिसांनी शोधून काढावं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग, ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का, आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील, मंत्री अदिती तटकरेंचं विरोधकांना उत्तर। कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्याचा निर्णय, किमान वेतन कायद्याअंतर्गत मसुदा जाहीर, सर्व महापालिका, नगर परिषद आणि इतर आस्थापनांमधील कामगारांना फायदा होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन स्थगित, सर्व शेतकरी आपापल्या जिल्ह्यात आंदोलन करणार। 8 एप्रिलला राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन, सतेज पाटलांची माहिती। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य झटके, शहरासह ग्रामीण भागातील घरांना झटके जाणवण्याची माहिती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।